हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ग्रेड 4चा पार्ट 2मध्ये चॅप्टर नंबर 8 द मून लेक हा पाहणार आहोत. चला तर मग लेसनला सुरुवात करू त्याच्या न्यू वर्ड्सने. फर्स्ट आहे सेवर. सेवर म्हणजे इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला आहे. ऑफ अ ग्रेट डिग्री म्हणजे गंभीर. सेवर म्हणजे काय? गंभीर, मोठ्या प्रमाणात. नेक्स्ट रिपल. रिपल इथे नाउन म्हणून आहे. स्मॉल वेव्ज ऑन द सरफेस ऑफ वॉटर बाय ड्रॉपिंग समथिंग इन इट म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागावरती म्हणजे त्याच्या सरफेसवरती काहीतरी टाकल्याने एक लहान लाटा निर्माण होतात ना, वेव्ज तयार होतात, त्याला म्हणायचं रिपल्स. नेक्स्ट पाहूया फ्रॉलिक. फ्रॉलिक वर्ब आहे. प्लेड इन अ चेअरफुल मॅनर म्हणजे काय? तर आनंदाने खेळणे. चला तर मग नेक्स्ट पाहूया ट्रम्पल. ट्रम्पल काय आहे? तर आहे ना, वर्ब इथे म्हणून वापरला आहे तुडवणे. वॉक अपॉन अँड क्रश समथिंग म्हणजे त्याच्यावर चालणे किंवा काहीतरी चिरडवणे म्हणजे तुडवणे. नेक्स्ट ड्राउट. नाउन म्हणून आहे. अ शॉर्टेज ऑफ रेनफॉल. ड्राउट म्हणजे काय? तर दुष्काळ आणि काय? पाण्याची कमतरता असलेलं. नेक्स्ट पाहूया क्वेंच. वर्ब म्हणून आहे इथे. तर टू सॅटिस्फाय वन्स थर्स्ट बाय ड्रिंकिंग वॉटर म्हणजे तहान भागणे, त्याचा अर्थ आहे पाणी पिऊन तहान भागवणे. नेक्स्ट हर्ड. हर्ड म्हणजे काय? तर नाउन इथे आहे. कळप म्हणतात त्याला. अ ग्रुप ऑफ ॲनिमल्स. नेक्स्ट पॅनिक. नाउन म्हणून आहे. अनकंट्रोलेबल फिअर म्हणजे पॅनिक म्हणजे काय? घाबरणे, अनियंत्रित असं भीती. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो? तुम्हाला माहीत आहे का? लॅक ऑफ प्रिसिपिटेशन इन ॲन एरिया इज वन ऑफ द मोस्ट मेजर कॉज ऑफ ड्रॉप म्हणजे काय? एखाद्या भागात पावसाचा अभाव हे दुष्काळाचे काय असते? एक मुख्य कारण असते. ड्यू टू द लॅक ऑफ वॉटर फॉर क्रॉप्स इरिगेशन ड्राउट कॅन ऑल्सो अफेक्ट द फूड चेन रिझल्टिंग इन फेमाईन म्हणजे काय? की पिकांना जे इरिगेशन म्हणजे पाणी पुरवलं जातं ते पाणी कमी पडल्यामुळे तिथं दुष्काळाचा परिणाम हा कशावर होतो? तर फूड चेनवरती होतो आणि त्याच्यामुळे काय होतं? तिथे दुष्काळ पडतो. फेमाईन म्हणजेच काय? ड्राउट. चला तर मग नेक्स्ट पाहूया. इन आफ्रिका ड्राउट अफेक्टेड 150 मिलियन पीपल फ्रॉम 1969 टू 1980 म्हणजे आफ्रिकेत काय झालं? तर 1969 ते 1980पर्यंत आहे ना 150 मिलियन्स आहे ना लोक हे काय झाले? दुष्काळाने ग्रस्त होते. नेक्स्ट पाहूया. चायना एक्सपिरियन्स्ड द वर्स्ट ड्राउट इन द वर्ल्ड फॉर 3 इयर्स. चीनमध्ये गेल्या 3 वर्षातील जगातील सर्वात ना दुष्काळ पडला आहे. चला तर मग आता लेसनला सुरुवात करूया. द मून लेक. वन अपॉन अ टाईम अ लार्ज हर्ड ऑफ एलिफंट लिव्ह इन अ जंगल. एकेकाळी एका जंगलात हत्तींचा एक मोठा कळप राहत होता. देअर किंग वॉज अ जायंट अँड ॲन इम्प्रेसिव्ह टस्कर. तर आहे ना त्यांचा जो एक राजा होता, किंग होता, तो कसा होता? जायंट म्हणजे काय? महाकाय आणि एक असा इम्प्रेसिव्ह प्रभावी असा टस्कर. टस्कर म्हणजे काय? तर आहे ना त्याची जी दात असतो, सुळा असते, ती काय असते? त्याला म्हणतात टस्कर. ही लुक्ड आफ्टर ऑल द मेंबर्स ऑफ द हर्ड विथ ॲटमॉस्ट केअर अँड अफेक्शन आणि तो काय करायचा? तर तो त्यांच्या कळपातील प्रत्येक सदस्याची अत्यंत काळजी आणि प्रेमाने काळजी करायचा. नेक्स्ट पाहूया. वन्स अ सेव्हर ड्रॉट हिट द एरिया ऑल द ॲनिमल्स अँड बर्ड्स स्टार्टेड डाईंग ऑफ थर्स्ट. एकदा या भागात काय झालं? खूप तीव्र आहे ना असा दुष्काळ पडला आणि सर्व आहे ना ॲनिमल आणि बर्ड्स हे काय? तहान्याने मरायला लागले. द किंग एलिफंट न्यू दॅट ही हॅड टू फाइंड वॉटर ॲज सून ॲज पॉसिबल. आणि हा जो राजा होता हत्तींचा त्याला माहीत होते की त्याला आता शक्य तितक्या लवकर आहे ना काय करायचं होतं? पाणी शोधायचे
आहे. ही आस्क्ड द मेंबर ऑफ द हर्ड टू गो इन डिफरंट डायरेक्शन इन सर्च ऑफ वॉटर. आणि मग त्याने काय केलं, कळपातील ना जे बाकीचे एलिफंट होते, सदस्य होते, त्यांना पाण्याच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने जाण्यास सांगितले. वन ऑफ देम फाउंड अ लार्ज लेक इन द वूड्स फार अवे. आणि त्यापैकी एकाला दूर जंगलात काय झाले, तळे सापडले. लेक म्हणजे तळे सापडले. द किंग एलिफंट वॉज व्हेरी हॅपी अँड ऑर्डर एव्हरीवन टू मेक देअर वे टू द लेक. आणि हत्तीचा जो राजा होता तो काय झाला, खूप आनंदी झाला. आणि मग त्याने काय केलं, सगळ्यांना सांगितलं की चला तलावाच्या दिशेने जाऊया म्हणून. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. द एलिफंट स्टार्टेड क्लिअरिंग अप द वे टू द लेक फॉर ऑल द मेंबर्स ऑफ द हर्ड. आणि हत्तींचे जे कळप होतं त्यातल्या सर्व सदस्यांनी काय केलं, त्या लेककडे जाणारा रस्ता मोकळा करायला सुरुवात केली. देअर वॉज अ कॉलनी ऑफ रॅबिट्स ऑल्सो ऑन द वे टू द जंगल. आणि जंगलाकडे जाणाऱ्या त्या वाटेवर सशांचं एक काय होती, वस्ती होती. कॉलनी म्हणजे वस्ती. इन द एक्साइटमेंट ऑफ रिचिंग द लेक ॲज सून ॲज पॉसिबल द एलिफंट ट्रम्पल्ड अपॉन मेनी रॅबिट्स अंडर देअर फीट. आणि लवकरात लवकर त्या तळ्याकडे पोहोचण्याच्या उत्साहात हत्तींनी काय केलं, अनेक सशांना त्यांच्या पायाखाली तुडवले. सून द एलिफंट रीच द लेक. आणि मग एकदाचे हत्ती काय त्या तळ्याजवळ पोहोचले. दे वेर ऑल व्हेरी हॅपी टू फाइंड वॉटर इन अबंडन्स. आणि मुबलक पाणी मिळाल्याने ते सर्व खूप आनंदी झाले. दे हॅड फन अँड फ्रॉक्ड इन द वॉटर द एंटायर डे. आणि त्यांनी दिवसभर पाण्यात काय केली, मजा केली. वन्स द एलिफंट वेर थ्रोटली सॅटिस्फाय दे लेफ्ट फॉर देअर होम्स. आणि हत्ती पूर्णपणे तृप्त झाल्यावर ते त्यांच्या घरी निघून जाणार होते. द रॅबिट्स वेर इन अ स्टेट ऑफ पॅनिक. आणि इकडं मग ससे काय झाले, सगळे घाबरले होते. दे न्यू दॅट द एलिफंट वूड रिटर्न सून टू क्वेंच देअर थर्स्ट. आणि त्यांना माहीत होतं की त्यांची ह्या हत्तींची लवकरच त्यांची तहान भागण्यासाठी ते परत आपल्या ह्याच्याकडे येतील म्हणून. द रॅबिट्स वेंट टू देअर किंग. आणि त्यांच्यातलाच एक रॅबिट कुठे गेला, त्यांच्या राजाकडे गेला. द किंग कॉल्ड फॉर अ मीटिंग. आणि मग त्या सशांचा जो राजा होता त्याने एक बैठक बोलवली, मीटिंग बोलवली. द किंग सेड अ हर्ड ऑफ वाईल्ड एलिफंट्स हॅज होम इन ऑन द लेक नियर अवर कॉलनी. आणि मग तो काय म्हणाला की तो राजा त्या बाकीच्या रॅबिट्सला काय म्हणाला की जो एलिफंट आहे, वाईल्ड एलिफंट, हे परत त्या आत्ता सध्या काय लेकच्या जवळच कॉलनी करतील. दे हॅव ऑलरेडी किल्ड सम अँड इंज्युअर्ड मेनी ऑफ अस. आणि त्यांनी अगोदरच बऱ्याच जणांना दुखापत पोहोचवली आहे आणि काहींना मारलेलं आहे. आय एम शुअर दे विल कम बॅक सून. आणि मला वाटतं की ते लवकरच परत येतील. सो वी मस्ट थिंक ऑफ अ वे टू स्टॉप देम अँड प्रिव्हेंट मोर हार्म. आणि आपण त्यांना थांबवण्यासाठी आणि अधिक नुकसान टाळण्यासाठी आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे, त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. वन लिटिल रॅबिट स्टूड अप अँड सेड आय हॅव अ प्लॅन टू ड्राईव्ह अवे द एलिफंट फ्रॉम दिस फॉरेस्ट. आणि एक लहान ससा उभा राहिला त्यांच्यातला आणि म्हणाला की या जंगलातून या हत्तींना हाकलून लावण्याची माझ्याकडे एक काय आहे, प्लॅन आहे. आय विल गो अँड मीट द किंग ऑफ एलिफंट वेन ही कम हिअर अगेन. आणि मी हत्तीच्या राजांकडे जातो आणि त्यांची एक भेट घेतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. The next day, when the rabbit saw the herd of elephants coming toward their side, he climbed up a huge rock and shouted at the top of his voice, "O King Elephant, hear me, please." आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सशाने हत्तींचा जो कळप त्यांच्या दिशेने येताना पाहिला, तेव्हा तो एका मोठ्या खडकावर चढला आणि त्याच्या आवाजात ओरडला, "अरे किंग एलिफंट, प्लीज हिअर मी, प्लीज, कृपया माझं ऐका." द किंग एलिफंट हर्ड हिज व्हॉइस अँड टर्न टुवर्ड हिम.
हू आर यू. आणि हत्तीच्या राजाने त्याचा आवाज ऐकला आणि त्याच्याकडे वळून म्हणाला, हू आर यू, म्हणजे तू कोण आहेस. आय एम अ मॅसेंजर ऑफ द मून गॉड, रिप्लायड द रॅबिट. आणि मग रॅबिटने त्याला प्रत्युत्तर दिलं की मी काय आहे, चंद्रदेवतेचा दूत आहे, मॅसेंजर आहे. ही स्पोक फर्मली. आणि तो ठामपणे बोलला, म्हणजे असं फर्मली, कॉन्फिडन्सली. आय हॅव कम हिअर टू टेल यू दॅट द मून गॉड इज व्हेरी अपसेट विथ यू ॲज यू हॅव सॉलिड हिज लेग. आणि मग आहे ना, मी चंद्रदेवतांकडून आहे ना आलेलो आहे आणि चंद्रदेव हे तुझ्यावर खूप नाराज झाले आहेत कारण तुम्ही त्याचे तळे घाण केले आहे. ही इज थिंकिंग ऑफ पनिशिंग यू स्ट्रिक्टली फॉर युअर डीड. आणि तो तुमच्या ह्या कामाबद्दल, म्हणजे ह्या घाण केले, म्हणजे लेख घाण केल्याबद्दल आहे ना तुम्हाला कठोर शिक्षा देण्याचा ते विचार करत आहेत. आफ्टर हिअरिंग दिस द किंग एलिफंट गॉट फ्रायटेंड. आणि हे ऐकल्यानंतर जो हत्तीचा राजा होता तो घाबरला. ही सेड, प्लीज टेक मी टू द मून गॉड. आणि प्लीज मला आहे ना कृपया करून मला त्या चंद्रदेवतांकडे घेऊन जा. आय विल सीक हिज फॉरगिव्हनेस, द क्लेवर रॅबिट सेड. मी त्यांची क्षमा मागेन, हुशार असा जो क्लेवर म्हणजे हुशार रॅबिट म्हणाला. मीट मी टू नाईट ॲट द लेक अलोन. मला तू काय एकटा रात्री तळाजवळ भेट. दॅट नाईट द रॅबिट अँड द किंग एलिफंट बोथ स्टूड नियर द एज ऑफ द लेक. आणि मग त्या रात्री येणार रॅबिट आणि तो एलिफंटचा जो राजा होता तो त्या लेकच्या काठावरती उभे होते. इट वॉज अ मूनलाईट नाईट अँड अ मिल्ड ब्रीज वॉज ब्लोईंग. आणि ती त्या दिवशीची रात्र कशी होती तर मूनलाईट होती आणि ना थोडीशी हवा काय होत होती, झळकत होती, म्हणजे हवा वाहत होती, ब्लोईंग करत होती. द रॅबिट आस्क्ड द एलिफंट टू लुक केअरफुली इन टू द वॉटर ऑफ द लेक. आणि मग सशाने ना ह्याला एलिफंटला म्हणालं की तू काळजीपूर्वक त्या लेकच्या पाण्याकडे पहा. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. When the king elephant looked into the water, he saw the reflection of the moon. आणि मग जेव्हा ना राजा हत्तीने पाण्यात पाहिले तेव्हा त्याला काय दिसले, चंद्राचे रिफ्लेक्शन त्याच्यात दिसले. जस्ट देन अ माइल्ड ब्रीज ब्ल्यू अँड इट क्रिएटेड रिपल इन द वॉटर ऑफ द लेक. आणि तेवढ्यात एक ना सौम्य वारा सुटला आणि त्यामुळे त्या ना लेकवरचं जे पाणी होतं तिथं काय झालं, रिपल म्हणजे काय, थोडंसं त्याच्यावरती तरंग आले. द रिफ्लेक्शन ऑफ द मून ऑल्सो बिकेम वेव्ह अँड डिस्टर्ब. आणि जे ना मूनचं रिफ्लेक्शन पडलं होतं ते सुद्धा काय झालं तर डिस्टर्ब झालं, म्हणजे अस्वस्थ झालं. द रॅबिट पॉइंटेड ॲट द डिस्टर्ब रिफ्लेक्शन ऑफ द मून अँड सेड, लुक हाव अनॉयड द मून गॉड इज विथ यू. आणि मग ना सशाने त्या चंद्राच्या त्या हललेल्या काय रिफ्लेक्शनकडे बोट दाखवत म्हणाला, बघ चंद्रदेव तुमच्यावर किती नाराज झाले आहेत. ही मे इवन कर्स यू टू डेथ इफ यू डू नॉट आस्क फॉर हिज फॉरगिव्हनेस. आणि जर तुम्ही त्यांची क्षमा मागितली नाही तर ते तुम्हाला काय मृत्यूचा शाप देऊ शकतो. द किंग एलिफंट वॉज एक्स्ट्रीमली फॉरगटेन अँड प्रॉमिस्ड द रॅबिट दॅट नायदर ही नॉर एनी मेंबर ऑफ हिज हर्ड वूड एव्हर विजिट द मून्स लेक अगेन. आणि मग ना ते सगळं ऐकून ना हत्तीचा जो राजा होता तो घाबरला आणि त्याने सशाला वचन दिले की तो किंवा त्याच्या कळपातील म्हणजे त्या हर्डमधील कोणताही सदस्य पुन्हा कधीही चंद्राच्या या लेककडे येणार नाही, जाणार नाहीत. द क्लेवर रॅबिट सेव्ह द लाईफ ऑफ ऑल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्स. आणि अशा प्रकारे त्या हुशार सशाने त्याच्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे काय केले, प्राण वाचवले. पंचतंत्र स्टोरीज, ही स्टोरी कुठून घेतलेली आहे तर पंचतंत्र स्टोरी आहे त्याच्यातून घेतलेली आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ही स्टोरी व्यवस्थित समजली असेल. थँक्यू.